नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी आता 10वी आणि 12वी पास झालेले आहेत आणि त्यांना ITI करायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जी स्क्रीनवरती जी वेबसाईट दिसत आहे, ही वेबसाईट आहे ITI ची आणि याचं जे नोटिफिकेशन आहे 2024 ॲडमिशनचं, ते 2024 बाबतच्या ॲडमिशनचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशनमध्ये आजच हे नोटिफिकेशन काय झालेलं आहे, पब्लिश झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की ऍडमिशन प्रोसिजर कशा पद्धतीने असणार आहे, ऍडमिशनचं टाइम टेबल कशा पद्धतीने असणार आहे, त्याच्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, त्याची प्रवेश शुल्क किती असणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ITI ऍडमिशनची ती तुम्हाला या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला ITI ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. चला तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इथं नोटिफिकेशन आलेलं आहे की तुम्हाला admission.dvet.gov.in ही गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे आणि ITI चे जे ऍडमिशन आहेत ते सर्व ऍडमिशन हे सेंट्रलाइज पद्धतीने होतात. सर्व ठिकाणचे ऍडमिशन तुम्हाला याच पोर्टलवरती जाऊन काय करायचं आहे, ऍडमिशन फॉर्म भरून तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं नोटिफिकेशन मध्ये जायचं आहे आणि नोटिफिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशनची PDF तुम्हाला इथं डाउनलोड होते आणि जे ITI चे ऍडमिशन आहेत ते ऍडमिशन बघा, आज दिनांक 3 जून 2024 पासून हे ऍडमिशन जे आहेत ते ऍडमिशन सुरू झालेले आहेत आणि हे ऍडमिशन जे आहेत ते निःशुल्क जे मार्गदर्शन तुम्हाला असणार आहे ऍडमिशन बाबतचं, ते जे काही राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्या ठिकाणी तुम्हाला निःशुल्क रोज सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये तुम्हाला याबाबतचं मार्गदर्शनही मिळणार आहे. तुमचं जे जवळचं ITI सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन याबाबतचं मार्गदर्शन तुम्हाला निःशुल्क मिळवू शकता आणि ही जी काही ऍडमिशनची प्रोसिजर आहे ती तुम्हाला तिथं सर्व सांगितली जाणार आहे. याच्यामध्ये पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला सांगणार आहे. ही प्रोसिजर तुम्हाला घर बसल्या इथं पाहायला मिळणार आहे. तर बघा, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तुम्हाला अर्ज भरत असताना तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर हा प्रायमरी असणार आहे. त्याच्यावरती तुमचे OTP वगैरे येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो चालू मोबाईल आहे तो मोबाईल इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर रजिस्टर करताना तुम्ही चुकवायचा नाही आणि जो तुम्ही रजिस्टर करताना मोबाईल नंबर दिलेला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. एकच मोबाईल नंबर मित्रांनो इथं वापरायचा आहे. बघा, राखीव प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी इथं तुम्हाला 100 रुपये परीक्षा फी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अर्ज शुल्क जे आहे ते किती देण्यात आलेले आहे पहा. राखीव प्रवर्गामधून तुम्ही अर्ज भरत असाल तर तुम्हाला 100 रुपये आहे. त्याच्यानंतर राखीव प्रवर्गातून तुम्ही भरत असाल तर 150 रुपये आहे आणि महाराष्ट्र राज्याबाहेर उमेदवारांसाठी 300 रुपये, अनिवासी भारतीय उमेदवारांसाठी 500 रुपये इतकं प्रवेश शुल्क जे आहे अर्जाचं ते इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मित्रांनो अर्ज कशा पद्धतीनं करायचा वगैरे हे दिलेलं आहे. अर्ज तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती जी काय माहिती पुस्तिका वगैरे भेटणार आहे ती व्यवस्थित वाचायची आहे आणि अर्ज कशा पद्धतीनं भरायचा हे मी तुम्हाला उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच सांगणार आहे की अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे. आपण पहिल्यांदा पाहूया की अर्ज भरण्याचं जे काही टाइम टेबल आहे किंवा कशा पद्धतीनं तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहेत, कशा पद्धतीनं फेऱ्या होणार आहेत याचं इथं तुम्हाला टाइम टेबल दिलेला आहे. ऑनलाईन अर्ज करायचं जे आहे ते तुम्हाला इथं 3 जून 2024 पासून ते 30 जून 2024 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही पहिल्या फेरीसाठीचे जे काय ऑनलाईन अर्ज आहेत ते ऑनलाईन अर्ज भरू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये राज्यातील शासकीय वा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित केले जाणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे जवळचं ITIचं एक सेंटर आहे तिथं जायचं आहे मूळ कागदपत्र घेऊन आणि मूळ कागदपत्र घेऊन गेल्यानंतर तुमचं तिथं कागदपत्र तपासणी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतरच तुमचा अर्ज जो आहे तो कन्फर्म होणार आहे. हा जो पॉइंट आहे तो मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे.
आणि अर्ज कन्फर्मेशनची तारीख बघा कधीपासून आहे, 5 जून पासून 1 जुलै 2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमच्या जवळच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन तुमचं कागदपत्र तपासून अर्ज काय करू शकता, कन्फर्म करू शकता। आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी तुम्हाला कधीपासून ओपन करण्यात आलेला आहे की 5 तारखेला तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर किंवा कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्या जी काही फेरी होणार आहे त्या फेरीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे काही जवळचे किंवा तुम्हाला जो पाहिजे तो ट्रेड ज्या ITI किंवा जो काही आपलं ITI सेंटर आहे त्या सेंटरमध्ये असेल ते प्राधान्यक्रम तिथं द्यायचा आहे। आणि ते प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुमची प्राथमिक गुणवत्ता यादी जी आहे ती 4 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्राथमिक गुणवत्ता यादी लावली जाणार आहे। ही फायनल यादी नसणार आहे मित्रांनो, प्राथमिक गुणवत्ता यादी असणार आहे। आणि गुणवत्ता यादीबाबत काय हरकती नोंदवायच्या असतील तर 4 जुलै ते 5 जुलै या 2 दिवशी तुम्ही काय करू शकता, या यादीबद्दल प्राथमिक जी यादी आहे त्याच्याबाबतच्या हरकती नोंदवू शकता। आणि अंतिम गुणवत्ता यादी जी असणार आहे ती 7 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे काय आपल्याला ITIचं हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्या संकेतस्थळावरती अंतिम गुणवत्ता यादी पहिल्या फेरीची तिथं येणार आहे। पहिली प्रवेश फेरी जी असणार आहे ती पहिली प्रवेश फेरी बघा कधीपासून सुरू होणार, ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांच्यासाठी 14 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला पहिली फेरी असणार आहे। कधीपासून, 7 तारखेला तुमची यादी लागल्यानंतर। तर ही झालं पहिल्या प्रवेश फेरीसाठी। अशा तुमच्या दुसरी, तिसरी, चौथी आणि त्याच्यानंतर 5वी फेरी जी होणार आहे ती 5वी फेरी जे काही संस्थेच्या स्तरावरती ऍडमिशन केले जातात, संस्थेच्या मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन केले जातात त्यांच्यासाठीची ती फेरी असणार आहे। संस्था स्तरावरील ऍडमिशन असणार आहेत त्याचीही तुम्हाला इथं तारखा दिलेल्या आहेत। मित्रांनो हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला बाकीच्या ज्या काही तारखा आहेत त्या इथं एक्सप्लेन करत नाही। तुम्ही जी काही ही PDF आहे ती PDF पाहू शकता। ती जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। आणि मित्रांनो याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर चला भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।